सगळ्यात पहिले तर आमदार लोकांच्या आपसातल्या मतभेदांमुळे जागा फायनल झाली नाही. जागेचं अधिग्रहण होण्यामध्ये प्रॉब्लेम होता, कारण एका मेडिकल कॉलेजला कमीत कमी 200 ते 300 एकर जागा पाहिजे. मिनिमम 100 एकरची जागा पाहिजे, कारण तिथे कॉलेज बांधायचं, हॉस्पिटल बांधायचं, पार्किंग बांधायचं आणि नातेवाईकांना राहायची धर्मशाळा सुद्धा असायला पाहिजे. तिथेच एक नर्सिंग कॉलेज सुद्धा अटॅच असायला पाहिजे, कारण विदाऊट नर्सिंग कॉलेज मेडिकल कॉलेज चालू शकत नाही. अशा सगळ्या प्रकारचा विचार करता ती लागणारी जागा आणि ती ऍक्सेसेबल असायला पाहिजे प्रामुख्याने. म्हणून हा सगळा विचार करत अनेक जागेची पाहणी झाली आणि शेवटी एक कौंडण्यपूर जवळ कोंडेश्वर ती जागा ती फायनल झाली. त्या जागेला काही वन खात्याचं हे निघालं होतं. मला असं वाटतं ती वन खात्याची असल्यामुळे त्यांच्याकडून एनओसी घ्यायची आहेत. मला सांगायचं तात्पर्य एवढंच, ह्या सगळ्या प्रोसिजर सर्टिफिकेट्स मिळणे, त्यांच्या परवानगी मिळणे फार मोठ्या कठीण गोष्टी नाहीत. जर कोणत्याही राजकीय नेत्याची जर चांगली प्रबळ इच्छाशक्ती असते तर त्याचा पाठपुरवठा करून ते आपल्याला तात्काळ 2 वर्षाचा कालावधी फार मोठा होतो. इसमें आपको क्या बोलना है कि